ड्रॉमध्ये पाहायला मिळत आहेत आणि अवघ्या 10 रुपयामध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. 10 रुपयामध्ये तुम्हाला आकर्षक भेटवस्तू मिळेल आणि त्याच्यासाठी आमचे स्वयंसेवक सज्ज आहेत. त्यांच्याजवळ लकी ड्रॉची कुपन्स उपलब्ध आहेत. तर आपल्याला लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क करावा लागेल आणि लकी ड्रॉचं कुपन खरेदी करावं लागेल फक्त 10 रुपयामध्ये. सलामीची विणीची जोडी नाणेफेक जिंकले श्री स्वामी समर्थ वांगणे क्रिकेट संघाने. दोन्ही आसपासचे गाव आणि आसपासच्या गावातील हे दोन्ही संघ आज SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघर्ष नक्कीच पाहायला मिळेल आणि संघर्षाची ठिणगी ही कुठच्या संघाच्या बाजूने पहिली पडेल या मैदानावरती हे पाहावं लागेल. गोलंदाजीमध्ये पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो गोपाळकृष्ण क्रिकेट क्लब तहसील क्रिकेट संघाकडून सादिये तेजस सादिये यावी पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टेअर केलाय. डावकर शैलीचा फलंदाज एकेरी धाव यावी प्राप्त होताना दिसतोय. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होताना दिसतोय तो नाममात्र 1 धाव धावफलकावरती. सामना 6 षटकांचा पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे ते गोपाळकृष्ण क्रिकेट क्लब तहसील संघाकडनं. तेजस सादिये एक वेगवान गोलंदाज मध्यम गतीचा गोलंदाज मात्र दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला अवगत असलेला खेळाडू तेजस सादिये यावेळी आक्रमणावर लावलं जातोय. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे ती आर्यन आणि आर्यनच्या साथीला सागर यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय. बरीच वर्ष स्वामी समर्थ क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळतोय सागर उजव्या शैलीचा फलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू गोलंदाजीवरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा हा प्रयत्न राहतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय तेजस सादियाच्या गोलंदाजीवरती. एक धाव नाममात्र धाव फलकावर पुन्हा एकदा दूरवरना तेजस राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप काऊ कॉर्नरवरती क्षेत्ररक्षक तैनात. डीप काऊ कॉर्नरवरती क्षेत्ररक्षक दबा धरून बसला होता. त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू बिसावताना दिसतोय आणि पहिला गडी बाद होतोय. श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाचा सागर यावी तंबूच्या असलेला. तर उत्साहाचं आनंदाचं वातावरण गोपाळकृष्ण क्रिकेट क्लब तहसील संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहे. तेजस सादिये पहिला ब्रेक थ्रू देतोय आपल्या गोलंदाजीवरती. पहिली प्राइज विकेट म्हणावी लागेल ती तहसील क्रिकेट संघाला. ती अवघ्या नाममात्र 1 या धावसंख्येवरती. सागर ज्याला भोपळाही फोडता आला नाही तो निराश आणि हताश मनाने माघारी परतताना दिसतोय श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघासाठी. नवीन फलंदाज नंबर 3 वरती एक भरगच्च देह यष्टी लाभलेला खेळाडू भरवशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाचा प्रथमेश यावी मैदानाच्या आतमध्ये. तेजस नक्कीच आत्मविश्वास दुणावला जाईल. सफलता मिळाली आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा मानस राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी बॅकफुटला जातोय. चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय सिली मिड ऑफ पर्यंत. पॉइंट क्षेत्ररक्षक जोपर्यंत सिली मिड ऑफ पर्यंत पोहोचतोय एकेरी धाव करण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने प्रथमेश आपलं खातं उघडतोय. सांघिक धावफलक 1 ने पुढे सरकलाय. नाममात्र 2 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना नशिबाची साथ मिळाली. नाणेफेक जिंकली आहे श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय म्हणजे मनसुबा हाच असेल की 6 षटकांमध्ये जवळपास 60-70च्या घरामध्ये धावसंख्या न्यायची. मात्र पाहावं लागेल दुसऱ्या बाजूने तहसील क्रिकेट संघ किती धावांवरती रोकेल. ओ यावी फुल टॉस फुल्ली लॉस करणारा चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. डावखरी शैलीचा फलंदाज आर्यन यावेळी पुरेपूर खरपूस समाचार घेताना दिसतोय. तेजस सादिये याच्या खराब चेंडूचा फुल टॉस पूर्णपणे मोठा फटका खेळण्यासाठी संधी मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं करताना दिसलाय आर्यन डावखरी शैलीचा फलंदाज. याही वेळी थोडासा शेपल होतोय. चेंडू विरकावण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय लॉंग लेगच्या दिशेने 3 टप्पा घेतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि दुहेरी अंकात धावसंख्या 10 धावा 1 गडी बाद.
सागर हा पहिल्या गड्याच्या रूपात माघारी परतला आणि त्यानंतर मात्र फलंदाजीची सूत्र आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न आर्यनकडनं पाहायला मिळतोय. तर त्याच्या साथीला नंबर 3 वरती वन डाऊन या पोझिशनवर प्रथमेश पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 षटकांचा सामना आणि त्यामधील पहिले षटक समाप्त झालंय गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तळाशील संघाकडून. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तेजस केळुसकर या खेळाडूची वर्णी लागते गोलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षण पाहिलं तर शॉर्ट लॉंग लेगवरती एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट कव्हर, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरवरचा क्षेत्ररक्षक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये लॉंगनवरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेट बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तेजस केळुसकरच्या गोलंदाजीवरती. यावेळी बॅटची किनार शॉर्ट थर्ड मॅनवरती क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 11, 1 गडी बाद. शॉर्ट थर्ड मॅनवरती अशोक तारी यांना आपण पाहतोय. एकेका जो गाजवलाय क्रिकेटमध्ये ते अशोक तारी आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅकफुटला येतोय, सुरेख चेंडू टोलवलाय, स्वीपर कव्हरवरती चेंडूचा प्रवास समाप्त करताना दिसतोय आर्यन नावाचा फलंदाज. 4 धावा, बहुमूल्य 4 धावा जोडल्या जात आहे श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघासाठी. चौकारच्या साह्याने धावसंख्येत बदल होताना दिसतोय. धावसंख्या पोहोचले धावफलकावर 15 धावा, 1 गडी बाद. 15ला 1 हा धाव फलक पाहायला मिळतोय. तेजस यावी दूरवरनं सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक न होता कव्हर क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी मिळते आर्यनला आणि स्ट्राईक दिली जाते. विश्वास दाखवला जातोय प्रथमेशवरती. प्रथमेश या खेळाडूचा विचार केला, संयम त्याचबरोबर आक्रमकता ज्याच्या नसनसत भिनलेली तो प्रथमेश यावेळी स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतोय. 16 धावा, 1 गडी बाद. हो, यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोकेवर ना कुठेही सुसंधी नव्हती. आउटफील्ड पाहिलं तर अतिशय सुसाट चेंडू यावेळी सीमारेषेच्या बाहेर चौकार. आता मात्र धावफलक बोलायला लागलाय. जो धावफलक सुरुवातीला रुसून बसला होता श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघावरती, तो धावफलक आता बोलका केलाय राहुल आणि त्या पाठोपाठ प्रथमेश. 20 धावा, 1 गडी बाद. आर्यन आणि प्रथमेश. हो, यावेळी फुलर लाईन चेंडू फेकून दिलाय मात्र सरळ क्षेत्ररक्षक याच्या हातामध्ये. लॉंगनवरती यशस्वी झेल म्हणावं लागेल, कुठेही चुकी झाली नाही. थोडासा निराश होताना दिसतोय. वाटत होतं की हा चेंडू लॉंगन सीमारेषेच्या बाहेर भिरकवण्यात यश प्राप्त होईल मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दुसरा गडी बाद होतोय. निराश करतोय प्रथमेश या सामन्यामध्ये आणि श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाला दुसरा मोठा झटका, प्राइज विकेट म्हणावं लागेल. मोठा मासा गळाला लागलाय तळाशील क्रिकेट संघाच्या बाजूने. बंटी शेलटकर क्षेत्ररक्षकाचं नाव. दुसरा झेल आतापर्यंत पकडण्यात यशस्वी बंटी शेलटकर. नवीन फलंदाज गुंजन राणे यावेळी मैदानाच्या आतमध्ये आर्यन याला साथ देण्यासाठी. आर्यन एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय. आर्यनचा विचार केला तर आतापर्यंत 3 खणखणीत चौकार त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुंजन आहे डावकऱ्या शैलीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस सफलता मिळवून देतोय तळाशील क्रिकेट संघाला. राईट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळी फ्लिक ऑफ द रिक्स खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि व्हॉलीबॉल सारखा झेल पकडलाय. पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, तिसरा प्रयत्न, अखेरच्या क्षणी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तेजस सादिये तिसरा गडीपात होताना दिसतोय. गुंजन राणेला माघारी परतावं लागतंय 0 या धावसंख्येवरती.
धावफलक चांगला वाटतोय, मात्र महत्वपूर्ण 3 गडी बाद झाले आहेत श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाचे. एका बाजूने मैदानावरती आर्यन पाय रोवून उभा राहताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूने गडी बाद होताना दिसत आहेत. आर्यनला साथ द्यावी लागेल एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाला. तेजस वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी तेजस साधिये. गोपाळकृष्ण क्रिकेट क्लब तळाशील संघाचा विचार केला तर ज्येष्ठ खेळाडू अशोक तारी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकेकाळी नाव होतं गुड बॉईज तळाशील क्रिकेट संघाचं. आणि याच तळाशील संघाचा विचार केला तर मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावरती मुंबईच्या संघाला पाणी पाजलं होतं. कोलवा टप्प्याचा चेंडू पायचीतचा अपील, फलंदाज इथं मात्र पायचीत होताना दिसतोय. LBW लेग बिफोर विकेट, चौथ्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागेल श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाला. उत्साह आनंद एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला निराश आपल्याला पाहायला मिळतोय श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाच्या गोटामध्ये. आज दोन्ही गावाचं लक्ष या क्रिकेट स्पर्धेवरती असेल. एका बाजूला तळाशील त्यांचे प्रेक्षक हितचिंतक त्यांच्या नजरा यूट्यूबच्या माध्यमातून असेल या क्रिकेट स्पर्धेवरती, तर दुसऱ्या बाजूला वांगणी गावाचं लक्ष या क्रिकेट स्पर्धेवरती राहील. कारण आज 2 संघ या मैदानावरती उभे ठाकले आहेत आणि औचित्य तारा स्पोर्ट्स तारा मुंबई आयोजित ही भव्य एक गाव एक संघ या संकल्पनेवर ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई या गावाचा विचार केला तर खूप निसर्गरम्य असं गाव आहे. श्री विठ्ठल रखुमाईचं मंदिर नदीच्या काठावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. खवळे महागणपती, त्याचबरोबर एका बाजूला अरबी समुद्र, विलोभनीय दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि रात्रीच्या वेळी पाहिलं तर हा समुद्र आपल्याला चमकताना पाहायला मिळतोय. आणि ही तर वैशिष्ट्य आहेत. देवगड देवांची नगरी, हापूस नगरी म्हणून ओळखली जाते. आणि याच देवगड नगरीमध्ये क्रिकेटचा महाकुंभ मेळा आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट स्पर्धा त्याचबरोबर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धाही या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस राईट अप ओव्हर द विकेट, वेगवान चेंडू. जशी तेजस मुंबईवरनं मडगावला आपल्याला पाहायला मिळत आहे, तसाच तेजस यावेळी गोलंदाजी करताना दिसतो. वेगवान चेंडू होता, त्याचबरोबर दिशा अचूक पाहायला मिळाली, अचूक टप्पा आणि निर्धाव चेंडून सांगता होताना दिसत आहे तेजस साधेच्या गोलंदाजीवरती. नवीन फलंदाज युवराज यावेळी स्ट्राईक हँडला. ओ यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अशोक तारीखचं कौतुक करावं लागेल. याही वयामध्ये चेंडूवरची नजर पाहायला मिळाली आणि चांगलं क्षेत्ररक्षण, वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कारण चेंडू सुटला असता तर नक्कीच डीप थर्डमॅन पर्यंत प्रवास केला असता चेंडूने. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 4 गडी बाद, 21ला 4. तेजस राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळी पॉइंट क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाही, यशस्वी झेल म्हणावं लागेल. आणि 5वा गडी बाद होताना दिसतोय. श्री स्वामी समर्थ वांगणी विचार केला तर जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळत आहे. कुठचाही खेळाडू शीर्षावर होताना दिसत नाही. एका बाजूने आर्यन उभा राहिलाय, आर्यनही बाद झालाय. युवराज दोन्ही नवीन फलंदाज मैदानावरती. योगेश आउट झाला ना, योगेश साळकर हा बाद होताना दिसतोय. खेळण्यासाठी प्रवृत्त केलाय तेजस. आणि तेजस मालवण तालुक्याचा विचार केला तर विकेट टेकिंग गोलंदाज आहे. बऱ्याचशा मालवणमधील स्पर्धा होत आहेत. आयकॉन खेळाडूसाठी नक्कीच या खेळाडूकडे पाहिलं जात आहे आणि तीच जबाबदारी या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे ती तळाशील क्रिकेट संघाकडनं. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघ मैदानावरती काय घडतंय याचा थांग पत्ता लागत नाही आहे वांगणी क्रिकेट संघाला.
ओ यावेळी चांगला चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये यष्टीरक्षक तयार नव्हता आणि परिणामी एकेरी धाव यावेळी प्राप्त झाली आहे दोन्ही फलंदाजांना. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येत बदल होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 22-5 गडी बाद. 22-5 षटक क्रमांक तिसरं मैदानावरती पाहायला मिळालं. अर्थात नाणेफेक जिंकले होते. श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि हा निर्णय अंगलट येतोय की काय असं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरवरनं क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे दोन्ही फलंदाजाला आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 23-5 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त झालाय. मालवण तालुक्यातील 2 संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये ब्राह्मणदेव कुमारमाठ आणि रुद्र 11 तारकर्ली हे 2 संघ पाहायला मिळाले. आजच्या दिवशी हे 2 संघ पाहायला मिळत आहेत. मात्र उभे ठाकले आहेत या प्राथमिक फेरीच्या सामन्यामध्ये तळाशील आणि वांगणी. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. तेजस वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू यावेळी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरनं डीप एक्स्ट्रा कव्हरवरती ताळमेळ चुकलाय. इथं जीव घेणे धाव म्हणावी लागेल. क्रिकेटमध्ये ताळमेळ खूप महत्वाचा असतो. तो ताळमेळ यावेळी चुकला. पॉपिन क्रीज पासून दूर पाहायला मिळाला आणि 6वा गडी बाद होतोय श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाचा. 24 धावा धावफलकावर 6 गडी बाद. सामना रोखून धरलाय गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तळाशील क्रिकेट संघाने. ऋषी याला धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. कमलेश युवराज आणि कमलेश ही जोडी मैदानावरती. तळाच्या फलंदाजांना कामगिरी बजावावी लागेल. तळाच्या फलंदाजांना आत्मविश्वासाने लढावं लागेल. या मैदानावरती एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी करावी लागेल. यावेळी उजवेष्टीवरचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा आलाय. चेंडू स्क्वेअर आणि अतिरिक्त धावसंख्येने धाव फलक बदललाय. पाव शतक फलकावर लागलाय. 25-6 गडी बाद. 25-6 प्रथम फलंदाजी आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघ. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. तेजस केळुसकर एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. अगदी मानस जी गोलंदाजी केली आहे तेजस सादियाने अगदी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून तेजस केळुसकर यावेळी वेगवान गोलंदाजी. यावेळी फुलर लाईनचा चेंडू झेल टिपण्याची संधी डीप लॉंग अप वरना क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय तेजस सादिये. मात्र झेल पकडण्यात थोडासा अपयशी ठरलाय. नाहीतर अजून एक धक्का वांगणी क्रिकेट संघासाठी मिळाला असता. नशिबाची साथ म्हणावी लागेल. थोडंसं सुदैव यावेळी खेळाडूच्या बाजूने आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक पाहायला मिळतोय. 27-6 गडी बाद. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 देवगड नगरीतली सगळ्यात जुनी क्रिकेट स्पर्धा. लौकिकाच्या शिखरावरती पोहोचलेली ही क्रिकेट स्पर्धा. लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने 28-6 गडी बाद. 28-6 हलक्यातनी चेंडू टोलवलाय. चेंडू येतोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती. स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. एकेरी धाव घेण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 29-6 गडी बाद.
खराब चेंडू चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा पंचांचे दोन्ही आज समांतर होत आहे. चेंडू स्क्वेअर चांदा टू बांधा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिरिक्त धावसंख्येने धाव फलक बदललाय. 30-6 गडी बाद. यावेळी पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. तेजस येतोय पॉईंटवरती. क्षेत्ररक्षक तैनात. संरक्षण करतोय या चेंडूवरती आणि एकच धाव निघाली. एकेरी धावसंख्येने 31 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 31-6 गड्यांच्या मोबदल्यात कालचा सामना इथं पाहायला मिळतोय. हॉटेल संतोषी देवगड आणि रुद्र 11 तारकर्ली अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती 4 षटकांमध्ये. मैदानाच्या बाहेर एक 4 व्हीलर आहे MH46W3463. इतर वाहनांना अडथळा निर्माण होतोय. ज्या कोणा मालकाची ही 4 व्हीलर गाडी असेल कृपया आपण लवकरात लवकर पोहोचून तिथनं बाजूला करायची आहे. MH46W3463. 5वं षटक तळाशील क्रिकेट संघाकडून. मिहिर वांगणकर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू जमलेल्या घरंगळत जातोय. मिडॉनवरती क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धाव निघेल. ज्या एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 32-6 गडी बाद. यावेळी उजवेष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. दिशा इथं भरकटताना दिसतोय गोलंदाज मिहिर वांगणकर. देवगड जामसंडे नगरपंचायत पाणी पुरवठा सभापती सौ तन्वी चांदोसकर मॅडम यांचं शुभ आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं खूप मनापासून शब्दसुमनांनी शब्दफुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज मिहिर यावेळी दुर्घटना सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या शैलीने. ओ यावेळी गोल लेंथवर चेंडू उसळी पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वन बाउन्सचा इशारा दिला जातोय गोलंदाज मिहिर वांगणकरला आणि खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न. मात्र अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. धावसंख्येत बदल होताना दिसतोय. श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाच्या बाजूने 33-6 गडी बाद. 35-6 गडी बाद. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झालाय. प्रयत्न असफल होताना दिसतोय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क न होता अर्थात निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. या अगोदरच्या चेंडूवरती जी चुकी झाली ती चुकी दुरुस्त करताना दिसतोय गोलंदाज युवा गोलंदाज मिहिर वांगणकर. मालवण तालुक्यातील 2 संघ आज आमने सामने उभे टाकले आहेत. औचित्य तारा स्पोर्ट्स तारा मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आजचा 3रा दिवस आपण अनुभवतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अचूक न होता धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली. धाव फलक स्थिरावलाय श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाचा 35-6 गड्यांच्या मोबदल्यात. 35-6 ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. धावफलक बोलका करावा लागेल. धावफलकावर पाहिली तर धावसंख्या रुसून बसली आहे श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघावरती. तो धावफलक बोलका करावा लागेल फलंदाजीच्या रूपामध्ये. बॅकफुटला जातोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गलीच्या दिशेने चेंडूचा प्रवास. पहिली धाव पूर्ण केली. अर्थात एकेरी धावेवरती समाधान मानावं लागलंय आणि एकेरी धावसंख्येने 36-6 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना 5वं षटक. निर्धारित 6 षटकांचा सामना त्यामधील 5वं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि युवा गोलंदाज उजव्या शैलीचा दुर्वर्णा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अल्टी पलटी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. अर्थात रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार
लागली तर आबाद नाही तर बरबाद असा चित्रविचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फलंदाजांचा केविलवाना नाजूक प्रयत्न हा निष्फळ ठरतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक कुठचा गोलंदाज हाताळतोय? गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तळाशील क्रिकेट संघाकडून. 5 षटकांमध्ये पाहिलं तर गोलंदाजांचा बोलबाला वर्चस्व गाजवलाय. सुरुवातीपासून भरवशाच्या फलंदाजाला नतमस्तक व्हावं लागलाय. तंबूचा रस्ता धरावा लागलाय आणि या पूर्णपणे सामन्यावरती आपली पकड ठेवली आहे तळाशील क्रिकेट संघाने. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकावरती गीतेश हा गोलंदाज आक्रमणावर पाहायला मिळतोय तळाशील क्रिकेट संघाकडून. ऋषी यावी स्ट्राईक एंडला राईट ऑफ राऊंड विकेट. ओ यावी बॅकफुटलाच खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावी मधल्या यष्टीवरनं जातोय. चेंडूचा अंदाज मनाशी बांधता येत नाही ऋषी याला. दोन्ही खेळाडूंमध्ये बातचीत होताना दिसतंय कारण अवघ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मधील किती धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी तळाशील क्रिकेट संघासमोर ठेवलं जाईल स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाकडून. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण पाहिलं शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट, लॉंग ऑन, मिड विकेट बाउंड्री आणि डीप स्क्वेअर लेग वरती वेगवान चेंडू. या चेंडूवरती फलंदाजकडे उत्तर नव्हतं. चेंडू ज्या वेगाने आला त्या वेगाने यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावताना दिसतोय आणि निर्धाव चेंडू गल्ल जातोय. राईट आर्म राऊंड विकेट. ओ यावी परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. चेंडू पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली. फलंदाजाला इथं मात्र नतमस्तक व्हावं लागलंय. उत्तर नव्हतं. शांत ठेवलंय शेवटच्या षटकामध्ये. अर्थात शेवटचं षटक म्हटलं की स्लॉगवर हाणामारी. मात्र इथं गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसतोय. धावसंख्या स्थिरावली श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाची. या हिवी चेंडू निर्धाव गल्ला जातोय. मैदानावरती पाहायला मिळतंय वल्लव रे नकवा वल्लव. चार चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर पाहिलं षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. स्पर्धेतील अर्धशतक पाहायला मिळालं. निर्धाव षटक पाहायला मिळेल काय? गोलंदाज पाहावं लागेल. गीतेश राईट आर्म राऊंड विकेट. ओ यावी क्लीन बॉल. त्रिफळा उद्ध्वस्त फर्निचर उद्ध्वस्त करून टाकलाय आणि 7वा गडी बाद होतोय. 5 चेंडू निर्धाव 1 गडी बाद करतोय आणि नक्कीच प्रयत्न असेल या स्पर्धेतील मेडनवर निर्धाव षटक पाहायला मिळेल काय? 7 गडी बाद झालेत. श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघ आज कागदावरची नावं कागदावरती पाहायला मिळाली. मैदानामध्ये कृती घडताना पाहायला मिळाली नाही आणि या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. स्पर्धेचा आस्वाद घेताना दिसत आहेत देवगड जामसंडे नगरपंचायत पाणी पुरवठा सभापती सौ तन्वी चांदोस्कर मॅडम. त्याचबरोबर देवगड जामसंडे नगरपंचायत माजी नगराध्यक्ष सन्मान श्री योगेश चांदोस्कर साहेब. देवगड जामसंडे शहर अध्यक्ष भाजपा सन्मान श्री दयानंद पाटील. या सामन्याचा मुख्य व्यासपीठावरना आस्वाद घेताना दिसत आहेत. सामना रंगलाय. मालवण तालुक्यातील 2 संघ तळाशील विरुद्ध वांगणी आणि कुठच्या संघाच्या बाजूने पहिल्या विजयाची नोंद होईल. साखळी फेरीचे सामने आहेत. मात्र इथं पहिला विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास कुठच्या संघाचा दुणावला जाईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव हाताळले आहेत. स्पर्धेतील निर्धाव षटक हे गोलंदाज गीतेशच्या नावावरती नोंदवलं जाईल की शेवटच्या चेंडूवरती धाव घेऊन त्या इतिहासापासून रोखलं जाईल फलंदाजाकडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. ग्रामीण क्रिकेटचा थरार तारा स्पोर्ट्स तारा मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आजचा 3रा दिवस. 2 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाले आहेत. संदेश इलेव्हन देवगड आणि कालच्या दिवसामध्ये हॉटेल संतोषी देवगड हे 2 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाले आहेत. लोअर फुल टॉच चेंडू हात खोलण्याची संधी. डीप काऊ कॉर्नरला फटका निघतोय. संरक्षण पाहायला मिळत आहे. चेंडूची फेकी विलंबाने होताना दिसत आहे आणि 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. जीवघेणी धाव 2 धावा निघाल्या आहेत आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक पाहायला मिळतोय. 38 धावा 8 गडी बाद. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय.
नाणेफेक जिंकली होती श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाने, मात्र ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही आणि तळाशील संघाने 38 धावांवरती रोखलं. 39 धावांचा पाठलाग करावा लागेल गोपाळकृष्ण क्रिकेट क्लब तळाशील क्रिकेट संघाला आणि 39 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 38 धावांचा बचाव केला जाईल. दुसऱ्या इनिंगमध्ये या मैदानावरती कुठचा संघ विजयाला गवसणी घालतोय, पहिल्या विजयाची नोंद करेल आणि कुठच्या संघाच्या बाजूला पराभव स्वीकारावा लागेल. येणाऱ्या इनिंगमध्ये हे चित्र स्पष्ट होईल. जसा इनिंगचा खेळ सुरू होईल आवाज ऐकूया युवा समालोचक पंकजी लाड. तोपर्यंत tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा तुम्ही घर बसल्या आस्वाद घेऊ शकता. आणि कॅमेरामन विघ्नेश, प्रथमेश, दीपेश आणि डिजिटल ऑपरेटर आमचे प्रथमेश सज्ज आहेत. आणि आम्ही सन्मान करत आहोत देवगड जामसंडे नगरपंचायत पाणी पुरवठा सभापती सौ तन्वी चांदुसकर मॅडम यांचा. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय श्री मारुती मनसेकर यांना की आपले शुभ असते आपण हा सन्मान करावा. शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ, मायेची प्रेमाची ही उबदार शाल देवगड जामसंडे नगरपंचायत पाणी पुरवठा सभापती सौ तन्वी चांदोसकर मॅडम आज या क्रिकेट स्पर्धेदरम्यान त्यांनी बहुमूल्य वेळ दिली. या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला तर त्यांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने केला जातोय. श्री मारुती मनसेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल, मंडळाकडनं आकर्षक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ. त्यानंतर पुढील सन्मान करत आहोत आम्ही देवगड जामसंडे नगरपंचायत माजी नगराध्यक्ष सन्मान श्री योगेश चांदोसकर साहेबांचा. श्री विलाजी नावगे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहोत देवगड जामसंडे नगरपंचायत माजी नगराध्यक्ष सन्मान श्री योगेशजी चांदोसकर साहेब. मायेची प्रेमाची उबदार शाल, आकर्षक मंडळाची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ. त्यानंतर पुढील सन्मान होतोय देवगड जामसंडे शहर अध्यक्ष भाजपा सन्मान श्री दयानंद पाटील साहेबांचा. मी विनंती करतोय श्री शांतिकुमार मनसेकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ. श्री शांतिकुमार मनसेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत देवगड जामसंडे शहर अध्यक्ष भाजपा सन्मान श्री दयानंद पाटील. सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मैदानाकडे. आवाज बदलेल मायक्रोफोनवरती युवा समालोचक जोडले जातील. पंकजी लाड. धन्यवाद प्रदीप देवलकर सर. गोपाळकृष्ण क्रिकेट क्लब तळाशील त्यांच्या विरुद्धमध्ये श्री स्वामी समर्थ वांगणी गोलंदाज तयार. प्रथमेश पारकर पाहायला मिळत आहेत. सलामीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. डेथ बॉल असणार. थोडंसं नाट्यमय दृश्य पाहायला मिळेल. तेजस साधे स्ट्राईक इन एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला रितेश गोलतकर. समालोचन कक्षामधून मी स्वतः समालोचक पंकज लाड सर्व क्रीडारसिकांचं शब्दसुमाने स्वागत करतो. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. गोल लेंथवर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा उसळलाय आणि थोडासा बॉल बाउन्स झालाय आणि यष्टीरक्षक यांच्या दिशेने निघून गेलाय. डॉट बॉल. प्रथमेश पारकर श्री स्वामी समर्थ वांगणी या टीमचा हुकमी एक्का आहे.
चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आहे. थोडासा शॉर्ट पिच बॉल पाहायला मिळालाय, परंतु परफ्यूम डिलिव्हर्ड केलाय. कारण ते गोलंदाजाचा स्किल्स प्रथमेश पारकरकडे आहे. प्रथमतः आम्ही टॉस विन झालो, बॅटिंगचा डिसिजन घेतलाय, 38 धावा बनवल्यात, परंतु 39 धावांचं लक्ष आम्ही सहजासहजी त्यांना करू देणार नाही. या प्रकारची गोलंदाजी. ऑन साईडला बॉलला खेळलाय, गॅप शोधला जातो आहे. आपण जर पाहिलं तर 30 सर्कलमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून बॉल डीप स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचलाय. बाउंड्रीच्या बाहेर गेलाय 4 धावांसाठी. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 चौकार. 4 धावांनी सांघिक अकाउंट ओपन केले जातं, वैयक्तिक अकाउंट ओपन होत आहे. चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न आहे. कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे. स्ट्रायकिंग इल्डला डायरेक्ट हिट झालं असता तर फलंदाज डेंजर इल्डला दिसत होता, परंतु जर तर याला महत्व दिलं जात नाही क्रिकेटमध्ये. सिंगल धाव घेतली जाते, धावफलक 5 या आकड्यावर. आता मात्र रितेश गोलतकर हे मात्र स्ट्रायकिंग इनला पाहायला मिळतील. अनिवार्य पॉवरप्लेचं पहिलं षटक हातात आहेत प्रथमेश पारकर. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, गोल्डन तो टप्पा पडलाय. काय गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालंय स्पर्धेमध्ये. प्रथमेश पारकर आम्ही सहजासहजी 39 धावा त्यांना बनवायला देणार नाहीत. या प्रकारची गोलंदाजी आहे, करावीच लागणार, कारण 38 धावा सुद्धा या मैदानावर झाल्या नाहीत. त्यामुळे क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. गलीमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं आहे, थोडेसे फंबल झाले आहेत. शॉर्ट थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉल पर्यंत पोहोचतायत, तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाब्याने सांघिक धावफलक पोहोचलाय 7 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा गेम मागे पडलाय, पॉवरप्लेचं षटक हाताळलंय प्रथमेश पारकर याने. त्यांनी मात्र 7 धावा खर्च केल्यात. 39 धावांचं लक्ष, 6 षटकांचा सामना आपण अनुभवताय, पाहताय. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 त्या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील सामना क्रमांक 2 गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तळाशील आणि त्यांच्या विरुद्धामध्ये श्री स्वामी समर्थ वांगणी. दोन्ही मालवण तालुक्यातील संघ आहेत. आणि अगोदर जो सामना झाला सोहम 11 देवगड आणि ऑनली भंडारीचा, त्यामध्ये सोहम 11 देवगड हा संघ विजयी झालाय. त्यांच्या विरुद्धामध्ये कोणता संघ खेळणार? गोपाळ कृष्ण श्री स्वामी समर्थ वांगणी. योगेश सायकर गोलंदाजी ट्रॅकवर आहेत, ऑन साईडला बॉलला खेळलाय, एक धाव घेतली जाते. आणि विनंती असणार आहे सोहम 11 देवगड या टीमने सज्ज राहायचं आहे. यानंतर आपला सामना असेल तो विजेता संघांमध्ये खेळवला जाईल, म्हणजे चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरुद्धामध्ये सोहम 11 देवगड संघ. योगेश सायकर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक दुसरा हाताळत आहेत. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय, शॉर्ट पिच बॉल, त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन या पाहायला मिळालाय, कारण डीप काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक दिसत होते ते, परंतु मिड विकेट पर्यंत पोहोचले आणि अखेरच्या क्षणी ही कॅच जज केली आणि फलंदाज बाद झाल्यात. गुंजन राणे यांनी मात्र झेल घेतलाय. गरज होती, विकेट येणं महत्वाचं होतं आणि फलंदाज बाद होत आहेत. रितेश गोलतकर बॅक टू द डगआउट बॉक्स. बंटी शेलेटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दुसरे षटक हाताळत आहेत योगेश सायकर. 39 धावांचं लक्ष आहे गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तहसील सिंगासमोर. आणि मैदानाच्या आतमध्ये योगेश गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. बंटी शेलेटकर सज्ज झालेत, गोलंदाज तयार होत आहेत. फिंगरचा वापर केला जातो आहे. स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून बॉलला केलाय. बॉलचा प्रवास डीप स्वीपर बाउंड्रीच्या बाहेर चाललाय. 4 धावांसाठी तारा स्पोर्ट तारा मुंबई चॅम्पियन ट्रॉफी 2026 चौकार. बारा धावा. बंटी शेलटकर या प्रकारची फलंदाजी करण्यासाठी माहीर आहे आणि मैदानावर आल्यानंतर पहिल्या बॉलवर 3ऱ्या बॉलवर त्यांनी मात्र चौकार खेचलाय.
वैयक्तिक पहिल्या बॉलवर त्यांनी चौकार केसला फेस करत असताना उत्कृष्ट गुणलेखन मकरंद लाड यांच्या माध्यमातून केले जात आहे. गोलंदाज तयार होत आहेत. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. 30 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडेस्ट लॉंग ऑफच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन पाहायला मिळतोय. ऑन साईडला बॉलला खेळलाय. प्रोटेक्शन पाहायला मिळालाय. बॉलला स्टॉप केले जात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप करतायत. सिंगल धाव घेतली जाते. धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा रोखाव्या लागणार आहेत. हा सामना तुम्हाला विजयी करायचा, धावा रोखायच्या आहेत. कडवट प्रकारची गोलंदाजी करायची आहे. मोठ्या फटक्यांसाठी वंचित ठेवायचं आहे फलंदाज तेजस साधे आणि बंटी शिलेटकर यांना. बंटी शिलेटकर आहेत ऑन साईडला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन. एक धाव सहजरित्या धावून पूर्ण केली जाते. SMG हायस्कूलचं क्रीडांगण सर्वांचं लक्ष वेधून घेत असतं, कारण अनेक नामांकित स्पर्धा याच क्रीडांगणावर होत असतात. आणि सर्वांचं आवडतं क्रीडांगण कोणतं असेल तर SMG हायस्कूलचं क्रीडांगण. आणि याच क्रीडांगणावर सुरू आहे तारा स्पोर्ट तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2026. गोलंदाज तयार. बिगेटकरचा प्रयत्न आहे. ऑन साईडला मिड विकेट मध्ये बॉलला खेळलाय. आउट ऑफ द पार्क षटकार. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 20 या आकड्यावर पोहोचलाय. चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या आणि त्यानंतर योगेश सायकर गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झाले. त्यांनी मात्र 13 धावा खर्च केल्यात. लेटकट पाहायला मिळालाय. प्रोटेक्शन असणार शॉर्ट थर्ड मॅनला 30 सर्कल मध्ये. सिंगल धाव घेतली जाते. शांतमय क्रिकेट पाहायला मिळतंय. कॅल्क्युलेशन आहे तेजस साधी आणि बंटी शिलेटकर यांच्यामध्ये. स्ट्राइक इनला आपल्याला बंटी शिलेटकर पाहायला मिळत आहेत. थोडासा शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला गेले आहेत. पॉइंटच्या दिशेने बॉलला केलाय. बॉलचा प्रवास डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. तारा स्पोर्ट तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 चौकार. बंटी शिलेटकर आक्रमण करतायत. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला, षटकार पाहिला आणि त्यानंतर चौकार पाहिलाय. चांगला खेळ बंटी यांच्या माध्यमातून होतोय. प्रथमेश पारकर आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वीपर कव्हरला बॉलला खेळलाय. 30 सर्कलचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचणार का? अखेरच्या क्षणी एफर्ट्स पाहायला मिळाले आहेत. टायांचा गजर केला जातोय. मुख्य व्यासपीठावर जे मान्यवर आहेत ते मात्र टायांचा गजर करतायत. सुरेख क्षेत्ररक्षण केले जात आहे. अखेरच्या क्षणी या बॉलवर 3 धावा सहजरित्या धावून पूर्ण केली जातात. 1 धाव वाचली जाते, कारण एकेरी धाव सुद्धा महत्वाची असते. एका धावेने संघ पराभूत झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला कष्टाची पराकष्ट करावी लागणार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळाले. लॉंग लेग मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक फंबल झालाय. चुकी झालाय. चुकीला माफी नसणार. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. तुम्हाला कॅचेस पकडावे लागणार आहेत. तुम्हाला ज्या वेळी क्रिकेटच्या पटलावर संधी मिळणार, क्षेत्ररक्षक असेल, गोलंदाज असेल, फलंदाज असेल, त्यावेळी तुम्हाला स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. ते क्षेत्र कोणतंही असो, स्वतःला आपण सिद्ध केलं की प्रसिद्धी आपली आपणच होणार. गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. गॅप शोधला जातोय. गलीचा आणि शॉर्ट थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि बॉलचा प्रवास बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. धावफलक 34 या आकड्यावर पोहोचलाय. म्हणजे विजयासाठी फक्त 5 रनांची गरज असणार. सोहम इलेव्हन देवगड संघ आपण सज्ज राहायचंय आणि प्रेझेंटेशन बॉक्सच्या अगदी कॅप्टनने लगत येऊन थांबायचं आहे. गोलंदाज तयार होत आहेत. 5 रनांची गरज. तेजस साधेच्या बॅट मधून हा विजयी षटकार आलाय. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. तेजस साधे
षटकार खेचलाय. तारास्फोट तारामुळे चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा षटकार आणि विजयी होतोय संघ. 40 धावा त्याने बनवल्यात. आता सामना होणार एका साईडने देवगड तालुक्यातील बलाढ्य संघ आणि दुसऱ्या साईडने मालवण तालुक्यातील बलाढ्य संघ. पहिल्या सामन्यातील विजेता संघ सोहम 11 देवगड आणि त्यांच्या विरुद्धामध्ये गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तळासील असा सामना होणार. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका. tenniscricket.in ला जोडले राहा, कारण राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण tenniscricket.in चा डंका पाहिलाय.